प्रश्न माझा एवढाच है कि अभी जो ये जंग शुरू हुई है, अभी जो जंग ये शुरू हुई है, इसको बीच में रोकना नहीं, इसका गारंटी हमको दे दो बस। नहीं तो आप रहेंगे उधर, हम जाएंगे कुर्बानी को। महाराज साहेब मी स्वच्छ आपल्याला बोललोय एकदम। क्यों तो आप है बड़े आदमी, हम है छोटे, हम थोड़ी छोटी बात कर रहे हैं। फिर बड़ी बात ये है कि आप खासदार है, दिल्ली में रहेंगे आप, हम रहेंगे सतारा में। मौत हमारी होंगी, मौत हमारी होंगी अगर कुछ हुआ, बस यही गारंटी हमको दे दो आपके तरफ से। आत्ताच नुकता भाईंनी जो प्रश्न म्हणजे फार शेरशायरीच्या त्याच्यात त्यांनी जो प्रश्न विचारला, पहिलं तर आपण सर्वांना मला सांगावंसं वाटतं की माझी लढाई ही कोणाच्या विरोधात नाही। मी कोणाला माझा विरोधक समजत नाही, पण निश्चितपणे तत्वाशी आणि समाजाची जी माझी बांधिलकी आहे त्याच्याशी मी कधी तडजोड करत नाही। आणि त्यामुळं आता जसं चाचानी सांगितलं, ही जंग नाहीये, ही खऱ्या अर्थाने जी जंग जरी असली तर ही कोणाच्या विरोधात नाहीये। ही जंग विकास कामं मार्गी लावण्याच्या करता उचललेलं आमचं सातारा विकास आघाडीने हे पाऊल आहे। खरं तर त्यांनी सांगितलं की तुम रहेंगे उधर, कुर्बानी जाएंगी हमारी। चाचा अभी तक उदयन राजेश जिंदा है। आप सब लोग को मेरे मन में मैंने समा दिया है आणि त्यामुळं तुम्हाला सर्वांना केंद्रबिंदू मानूनच गेले अनेक वर्षापासून समाज कार्याला मी सुरुवात केली, कधी राजकारण केलं नाही। आणि त्यामुळं आपण ही भीती जी आहे ती मनातनं काढून टाका। पण मात्र निश्चितपणे मी एक सांगतो की ज्या वेळेस तुम्हाला माझी गरज भासेल त्यावेळेस मी नेहमीच उपस्थित असतो आणि तुमचे सर्व प्रश्न निश्चितपणे